नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण पाण्याच्या टाकीत कितीही औषध टाकलं तरी टाकीला जर आतूनच शेवाळ आलं असेल, घाण चिकटली असेल, तर ते पाणी तरी कसं स्वच्छ होणार, बरोबर की नाही? तसंच काहीसं असतं जनावरांचं. आता तुम्ही म्हणाल ते कसं? जरा सोपं करून सांगा. तर हे बघा, आता पावसाळ्यापूर्वी घ्यायच्या लसी आपण जनावरांना देतोय, पण कधी कधी त्या लसींचा परिणाम आपल्याला इतका दिसत नाही. तसंच जसं वरून पाणी स्वच्छ करायचं औषध कितीही टाकलं तरी पाणी स्वच्छ होत नाही. मग काय आहे यातलं कारण आणि ते कसं नीट करायचं हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जनावरांना लसीकरण करण्यापूर्वी एक महत्त्वाचा टप्पा असतो ज्याकडे सहसा शेतकऱ्यांचं दुर्लक्ष होतं, ते म्हणजे जंत निर्मूलन. कारण बऱ्याचदा जनावर वरून व्यवस्थित दिसत असलं तरी त्याच्या शरीरात आंत्रपरोपजीवी म्हणजेच जंत असतात. आता आपण लस का देतो? जनावरांमध्ये वेगवेगळ्या रोगांविरुद्ध प्रतिकारक शक्ती तयार होण्यासाठी, हो की नाही? पण जर जनावरांच्या शरीरात जंत असतील तर ते जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात. अशा वेळी लसी दिल्यानंतरही अपेक्षित प्रमाणात रोगप्रतिकारक क्षमता तयार होत नाही. त्यामुळेच लसीकरणाचा पूर्ण लाभ होण्यासाठी आपल्याला लसीकरणाच्या किमान 1 आठवडा आधी जनावरांचं जंत निर्मूलन करून घ्यायचंय. पण हे जंत म्हणजे नेमकं काय आणि रोगप्रतिकारक क्षमतेच्या व्यतिरिक्त ते जनावरांच्या शरीरावर काय परिणाम करतात तेही समजून घेऊयात. जंत हे सहसा जनावरांच्या आतड्यात असतात. गोलकुर्मी, पट्टकुर्मी आणि पूर्णकुर्मी हे जंत जनावरांच्या आहारातला जवळपास 20 ते 30% पोषक द्रव्यांचा वापर करतात. यामुळे जनावरांमध्ये रक्तक्षय, वजन वाढणं, वाढ खुंटणं आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या दिसायला लागतात. विशेषतः वासरं, गाभण जनावरं आणि जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव जास्त गंभीर असू शकतो. पण यात घाबरून जायचं कारण नाहीये. जंत हे माणसांमध्ये, लहान मुलांमध्ये होतातच की. त्यामुळे डॉक्टर कधी कधी मुलांना जंतनाशक देतात. तसंच आपल्यालाही जनावराला जंतनाशक द्यायचंय. पण ते देताना जनावरांचं वय, त्याची गर्भावस्था आणि जंताच्या प्रकारानुसार औषध द्यायचं असतं. कारण एकच औषध सर्व जंतांवर काम करत नाही. आता तुम्ही म्हणाल बाकी सगळं ठीक आहे, पण जनावरांच्या शरीरात कोणतं जंत आहे हे आपण ओळखायचं कसं? तर जंतनाशक द्यायच्या आधी जनावरांच्या शेणाची तपासणी करायची असते. त्यातून आपल्याला कोणत्या प्रकारचा जंत आहे हे समजतं आणि त्यानुसार जनावरांना औषध द्यायचं. आता अर्थातच हे तर आपण घरी पण करू शकतो. त्यामुळे शेणाची तपासणी, औषधाचा सल्ला पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करायचा आहे. आता जेव्हा पशुवैद्यकाचा विषय येतो, कधी कधी आपल्यातले काही जण कंटाळा करतात. आजारी नाही तर कशाला डॉक्टरांना दाखवायचं असा विचार येतो. पण जनावरांचं जंत निर्मूलन केलं तर जनावरांची फक्त रोगप्रतिकारक शक्ती सुधारत नाही, तर दूध उत्पादनात वाढ होते, वासरांची वाढ चांगली होते, जनावरांचं आरोग्य टिकतं. त्यामुळे जनावरांची उत्पादन क्षमता टिकवण्यासाठीचा हा एक उत्तम आणि गरजेचा प्रतिबंधात्मक उपाय असल्याचं तज्ज्ञ सांगतात. ही माहिती लातूरच्या रेणापूर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गणेश निटुरे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही जनावरांचं जंत निर्मूलन करता का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.